खूप सुंदर अशी जागा आहे. तिकडे आम्ही फिरायला गेलो होतो आणि फोटोज वगैरे काढत असताना अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला डोंगरातून आणि कळत नव्हतं की काय चाललंय. तर आम्ही लोकल लोकांना विचारलं तर कळलं की ते म्हणाले की शेर आता है तो ऐसी फायरिंग होती है. तर मग नंतर अचानक लोक पळायला लागली, सगळी म्हणजे इकडे तिकडे गर्दी व्हायला लागली, लोक पळायला लागली. तेव्हा आम्हाला कळलं की वरून कुठून तरी फायरिंग होत आहे. सो तिकडे 2 टेंट्स होते, म्हणजे त्याच्या मागे लपण्यासाठी आम्ही त्या टेंट्सच्या मागे जाऊन बसलो आणि आमच्यासोबत जे आमचे फॅमिली फ्रेंड होते गणबोटे, जे त्या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांसोबत होते, ते झोपले होते आणि त्यांच्या शेजारी त्यांची बायको, मी, माझे आईवडील आणि आमच्या शेजारी आणखी 2 फॅमिलीज होत्या ज्या आमच्यासोबत बसल्या होत्या. ते लोक पण प्रचंड घाबरली होती. आमच्या ऑपोजिट साईडला एक टेंट होता जिकडे काही लोक लपली होती. तर त्यांच्यातल्या काही लोकांवर फायरिंग झालं. जे फायरिंग करत होते त्यातला जो कोण तो व्यक्ती होता मग तो आमच्या इथे आला. मग त्याने माझ्या वडिलांना उठवलं. त्यांच्यावर पण फायरिंग झालं. म्हणजे तो रागानेच पुरुषांना पकडून मारत होता. माझे जे सोबत जे काका होते गणबोटे, कौस्तुभ गणबोटे, त्यांच्यावर पण फायरिंग झालं. त्यांना पण पकडून गोळी मारण्यात आली. माझ्या वडिलांवर 3 बुलेट्स फायर झाला. एक डोक्यात झाली, एक त्यांच्या खांद्याच्या पार्टला म्हणजे छातीजवळ झाली आणि एक कानापासून टच होऊन गेली होती, पण ती लागलीच होती, म्हणजे डीप कट होता तो. त्याच्यामुळे माझे वडील तिथेच पडले. आणि जे आमच्यासोबत होते कौस्तुभ गणबोटे, ते काका माझे, तर त्यांना पण बॅक फायर झाली, म्हणजे मागून गोळी घातली, कारण ते उलटे झोपले होते. तर त्यांचा डोळा फोडला गेला त्याच्यामध्ये, फुटला म्हणजे. आणि त्यांना अजून बॅकला म्हणजे पाठीवर वगैरे पण त्यांच्यावर फायरिंग झाली. आमच्या शेजारी जे फॅमिलीज होत्या त्यातले पण 2 पुरुष त्यांच्यावर पण फायरिंग झाली. असे बरेचसे फॅमिलीजमधले मेन पुरुष लोक होते ज्यांच्यावर फायरिंग झाली आणि ते गेले. सो तिकडनं आम्हाला